यवतमाळ जिल्ह्यात हवामान विभागाने 12 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार 12 ते 14 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। या काळात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले। कळंब तालुक्यात महाराष्ट्र विधान मंडळ रहस्य समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके यांनी मंगळवारी तालुक्यातील गावांना भेटी देऊन तेथील कामांची माहिती घेतली। यावेळी त्यांच्यासोबत आमदार किशोर दराडे, आमदार राजेश वानखेडे व आमदार किरण सरनाईक होते। राज्याच्या गृह विभागाने पाण्यात रस्त्यावरील अतिक्रमण काढताना व सर्व प्रकारच्या रस्त्यांची मोजणी करताना मोफत पोलीस बंदोबस्त देण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच जे शेतकरी अशा प्रकारची अडवणूक करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे शेत शिवारातील रस्ते अतिक्रमण मुक्त होतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार। कळंब तालुक्यात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला भाविकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्व असते। त्यामुळे मंगळवारी चिंतामणीच्या दर्शनासाठी भक्तांची मंदियाळी होती। पहाटे 3 वाजतापासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। अनेकांनी बाहेर गावावरून पायी चालत येऊन दर्शन घेतले। यात पालकमंत्री संजय राठोड यांचाही समावेश होता। शिंदोला येथे सैदाबाद बस थांबा ते इजासन गावापर्यंत रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे वाढले आहेत। झुकलेल्या वृक्ष वेलीमुळे रस्ता स्पष्ट दिसत नाही। परिणामी या रस्त्यावर प्रवास करताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून रस्त्याकाळची झुडपे तोडण्यासाठी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे केली। मुकुटबन येथील वार्ड क्रमांक 2 मधील स्मशानभूमीकडे जाणारी रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली। मागील 8 दिवसांपासून पाईपलाईनसाठी खोदकाम करण्यात आले व अर्धवट काम रखडल्याने त्या परिसरातील नागरिकांची घरात जाणे येण्यासाठी कसरत होत आहे। पुसद तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जोरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मोर्चा निघणार आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुसद येथे 10 ऑगस्ट रोजी चावडी बैठक घेण्यात आली। गावागावातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले। उमरखेड तालुक्यात विधान मंडळ रहस्य समितीने मंगळवारी तालुक्यातील 5 गावांना भेटी देत कामांची पाहणी केली। यावेळी काही कामांवरून द्विसदस्यीय आमदार समितीने नाराजी व्यक्त केली। पुसद शहरात सोमवारी मिरवणुकीत विनापरवाना कर्कश आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी शहर पोलिसांनी कारवाई केली। 2 डीजे वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात लावले। या कारवाईमुळे डीजे चालकांचे दाबे दणाणले। मुळावा येथे हर हर महादेवच्या जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात रेणुका माता मंदिरापासून शेंबड पिपरी येथील प्राचीन शेंबडेश्वर महादेव मंदिरापर्यंत महाकावड यात्रा काढण्यात आली होती। त्यानंतर कावड यात्रेतील भाविकांनी उमा महेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक केला। पांढरकवाडा येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त शहरातून निघालेले महारॅली मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ढोल ताशे वाद्यवृंद आणि ढेमसा नृत्याच्या तालावर रॅलीने संपूर्ण शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले। वडकी परिसरातील खैरी येथील नाग मंदिरातून नागोबाच्या विविध धातूंच्या मूर्ती अज्ञात चोरट्यांनी लपास केल्या होत्या। या घटनेच्या वडकी पोलिसांनी अवघ्या 12 तासात छडा लावून 2 चोरट्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून चोरीचा गेलेला पूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे।